अतिशय आनंदाचा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि हजारो भाविक या ठिकाणी त्या आनंदोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पण या ठिकाणी सुरू आहे। आम्हाला जेव्हा कळलं की या ठिकाणी आज यात्रा आहे, मोठी यात्रा आहे, आज उत्सव आहे, भंडारा या ठिकाणी केलेला आहे 7 दिवस कंटिन्यूअस गाव। हा, तर आमचा जो दौरा होता तो दौरा वळवून आज कोणत्याही परिस्थितीत कळपीरला आमचा टूर वळवायचा आम्ही तर ठरवलं आणि त्यानुसार आज कळपीर या ठिकाणी आलो, बैरागी बाबांचं दर्शन घेतलं। तो आपण जो या ठिकाणी बाबाच्या बाजूला अनेक आपले जे आराध्य दैवत आहेत त्यांच्या सुद्धा मूर्तीची प्रस्थापना त्या ठिकाणी झालेली आहे, बघून मला खूप आनंद झाला। आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा आहे, नागनाथ पंथ आहे, वारकरी पंथ आहे, संतांची परंपरा आहे आणि संतांनी या सगळ्या महानुभावांनी आपल्या समाजाला एक प्रकारे अध्यात्म दिलेला आहे आणि अध्यात्मानं माणसाच्या जीवनामध्ये जे दुःख येतात त्या दुःख हरण करण्याची शक्ती फक्त अध्यात्मामध्ये आहे आणि अध्यात्माची परंपरा कळपीर नागरिकांनी, कळपीर गाववासियांनी जपली, त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो। साहेबांनी सांगितलं आत्ताच या ठिकाणी दिलीप भाऊ वाघ आहेत, आशिष भाऊ राहटे साहेब आहेत, आपले सगळ्यांचे मार्गदर्शक बुमरे दादा आहेत, या विभागाचे सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती राहिलेले नंदूभाऊ बोरे आहेत, उत्तमराव राजगुरू साहेब आहेत, गारोळे भास्करराव गारोळे साहेब आहेत, किशोरभाऊ गारोळे, निंबाभाऊ पांडव, माणसं आहे, शेतकरी आहेत, कास्तकार आहेत, कष्टकरी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण अध्यात्म जपणारे वारकरी सुद्धा आहोत। शिवाजी महाराजांच्या बरोबर शेतकरी होता, तोच वारकरी होता आणि तोच तलवारधारी पण होता, बरोबर आहे। महाराष्ट्रातल्या या माणसांनी एकीकडे हातात तलवार घेतलेली आहे, शेतात गेल्यानंतर रुमणं घेतलेले आहे, कुणबिकी केलेली आहे आणि अध्यात्माची परंपरा जोपासताना तो वारकरी झालेला आहे। तोच शेतकरी, तोच सैनिक, तोच एक वारकरी होऊन पंढरपूरच्या यात्रेला गेलेला आहे। ही आपली परंपरा आहे आणि या समृद्ध परंपरेने आपलं राज्य समृद्ध केलेलं आहे। ती परंपरा कळपीर गावामध्ये या पंचक्रोशीमध्ये पसरलेली आहे। हे जे बैरागी बाबाचं देवस्थान आहे त्यांनी ही परंपरा आणि समृद्ध केलेली आहे। आता साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी अनेक प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न आपल्या सगळ्यांना तर माहिती आहे, ते आपल्या सगळ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहे। शेतीला भाव नाही आणि शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकरी पुत्रच सुद्धा त्याच्या हाताला काम नसल्यामुळे तो अडचणीत आहे। म्हणून एकीकडं सोयाबीनला आम्ही जास्त 7,000 ते 8,000 रुपये भाव देण्याची मागणी हातात धरलेली आहे आणि त्या शेतकऱ्याच्या मुलाला कोणत्याही स्वरूपामध्ये काम देण्याचा निर्णय घेतलेला आहे। मागच्या महिन्यामध्ये आम्ही रोजगार मेळावा घेतला तेव्हा एकाच दिवशी 1,500 लोकांचं रजिस्ट्रेशन झालं आणि 600 मुलांना आम्ही एकाच दिवशी नोकऱ्या दिलेल्या आहेत हातामध्ये। 3,500 मुलं लावले। आता मला संधी मिळाली 1-2 महिन्यानंतर पुन्हा असाच अपॉइंटमेंटचा कार्यक्रम आम्ही टाकू। त्याच्यामध्ये टाटा आहेत, बिर्ला आहे, बजाज आहे, सीड्सच्या अनेक कंपन्या आहेत, LICs आहेत, इन्शुरन्स असे आहेत, अशा अनेक नामांकित कंपन्यांना बोलून त्यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत, त्यांना बोलून आपण 5,000 ते 10,000 मुलांना या भागातल्या जे काही बेरोजगार आहेत त्यांना आपण त्यांच्या पात्रतेप्रमाणे नोकरी देण्याचा जो काही आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आपण आम्हाला संधी द्या, मी रोजगाराचा प्रश्न आम्ही हाताळू, आम्ही शेतकऱ्याला त्या सोयाबीनला 7,000 ते 8,000 रुपये भाव देऊ आणि आता उद्धव साहेबांनी जो जाहीरनामा काढलेला आहे शेतकऱ्यावर असलेलं जे काही कर्ज आहे ते सरसकट कर्ज 3 लाखापर्यंत जे कर्ज आहे ते सरसकट माफ करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे, उद्धव साहेबांनी लोणारमध्ये जाहीर केलेलं आहे। असे अनेक कामं आपल्याला करायची आहे। एकीकडे आपला विकास साधायचा आहे, दुसरीकडे आपल्या पोराला हाताला द्यायचं आहे आणि पोरांच्या हाताला काम द्यायचं आहे आणि तिसरीकडे अध्यात्माची परंपरा आपल्याला उंच करायची आहे, सांस्कृतिक वारसा जोपासायचा आहे, संतांचा सुद्धा मार्ग आपल्याला अनुसरायचा आहे। आपल्या या सगळ्या कार्यामध्ये मला जर आपण संधी दिली, माननीय उद्धव साहेबांना आशीर्वाद दिले तर हे सगळे कामं करण्यामध्ये आणि या गावाला, या लोणार मेहकर मतदारसंघाचं नाव मी महाराष्ट्राच्या नकाशावर आणल्याशिवाय राहणार नाही
आणि नवीन विकासाचं पर्व सुरू केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आणि एका वेगळ्या स्वरूपामध्ये अध्यात्माच्या पातळीवरती आपण या ठिकाणी बसलो आहोत. आपण मला आशीर्वाद देणार? हा, सांगतो जे आता कसं आहे, मी टीका करत नव्हतो कोणावरती, म्हणून मी टीका केली नाही. मी चांगलं जे आहे ते सांगितलं. 15 वर्षापूर्वीपासून जो एक निष्क्रिय आमदार या ठिकाणी काम करतोय, त्यांनी गावामध्ये कुठलेही रस्ते केलेले नाहीत, अंतर्गत रस्ते नाही, पाणंद रस्ते झालेले नाही, शेत रस्ते झालेले नाही, पाण्याचे प्रश्न अद्याप पडलेले आहेत. यांचे जे घरकुलं जे आहेत आलेले आहेत, घरकुलं अद्याप मी या गावामध्ये गेलो होतो चायगावच्या बंजारा वस्तीमध्ये एकही घरकुल झालेलं नाही. घरकुलं मंजूर आहेत, परंतु एकही घरकुल झालेलं नाही. आपल्या कळपीमध्ये सुद्धा घरकुलं मंजूर आहेत, परंतु त्याचे पैसे आलेले नाही. त्याचे जे काही घराचे जे काही नाव आहेत ते तुमच्या नमुना 8A मध्ये उतरले नाही, त्यामुळे घरकुलं तुमचे झालेले नाही. तुमचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा आलेले नाही. आता काय काय केलं नाही त्याचा एक वेगळाच इतिहास आहे. मी त्यांच्यावर टीका करणारा माणूस नाही, बरोबर आहे. त्यांनी काय काय दिवे लावले आणि जे काही कामं आणले ते कामं त्यांच्या कोणत्या ठेकेदाराला दिले, त्याचे कोणते साले, त्यांचे मेवणे यांच्याच घरात सगळा विकास नेऊन घातला हे तुम्हाला माहिती आहे. मी टीका करणार नव्हतो, पण भाऊनी तो विषय काढला म्हणून सांगतो. हे सगळे प्रश्न तसेच आहेत. ते प्रश्न तर सोडू, ते तर कर्तव्यच असतं. यांचं कर्तव्य दिसत नाही. निष्क्रियता पराकोटीला पोहोचलेली आहे आणि विकासाचा अनुशेष आहे तो अक्षरशः प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. ते आपल्याला सगळं करायचं आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्याचा मुलगा आणि अध्यात्माची पातळी घेऊन आपल्याला या भागामधील तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पुढे जायचंय. आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावेत. आपले आशीर्वाद म्हणजे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंना आशीर्वाद राहतील. म्हणून मशाल या चिन्हावरती नंबर 1चं बटन दाबून आपण नंबर 1चं काम करावं आणि या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवून आणावं अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.